तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेबद्दल जाणून घेणार आहोत। कारण मला भरपूर जणांचे कॉल आले आहेत की सर आम्ही यूट्यूबवरती बघितलं मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना, तर त्याच्याबद्दल काही व्हिडिओ बनवा की ही जी योजना आहे त्याच्यामध्ये कोणते मुलं पात्र आहे। तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर बघा, आपल्याला फॉर्म कुठे मिळेल, कोणते मुलं या योजनेसाठी पात्र आहेत आणि किती रुपये महिन्याला मिळणार आहे, आणि ही जी योजना आहे ते 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांचे आईवडील मरण पावले असतील त्यांच्यासाठी आहे। तर चला जाणून घेऊया फॉर्म कुठे मिळेल, कोणकोणते मुलं या योजनेमध्ये पात्र आहेत, किती रुपये महिन्याला मिळते आणि डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत। तर चला आता जाणून घेऊया। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। तर बघा, हे जे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना जी आहे ते आहे इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना निघालेली आहे। तर या योजनेमध्ये कोणते जे मुलं आहेत ते पात्र आहेत ते बघा। ज्या मुलांचे आईवडील 1 मार्च 2020च्या नंतर काही ॲक्सिडेंटली मरण पावले असतील किंवा त्या पालकापैकी आई किंवा वडिलांपैकी जर कोणत्याही एकाचा पालकाचा मृत्यू झाला असेल, तर त्या मुलाच्या पालकाचा जो मृत्यू झाला असेल कोणत्याही एकाचा, आईचा किंवा वडिलांचा, तरी तो जो बालक आहे तो बालक या योजनेमध्ये पात्र आहे। कोणते बालक? जे 1 मार्च 2020 नंतर ज्या मुलांचे आईवडील मरण पावले असतील ते मुलं या योजनेसाठी पात्र आहेत। आईवडील म्हणा किंवा आई म्हणा किंवा वडील म्हणा, दोनपैकी एकही जरी मरण पावलं असेल तर तरी तो मुलगा या योजनेसाठी 100% पात्र आहे। आणि याच्यामध्ये आणखी एक अट आहे की त्या मुलाचे जे वय आहे ते 18 वर्षापेक्षा कमी असायला पाहिजे, 18 वर्षापेक्षा जास्त चालत नाही। अशा कुटुंबातील 2 मुलांना जे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेअंतर्गत त्या मुलाला दर महिन्याला 4000 रुपये प्रत्येकी बालकाला दर महिन्याला मिळणार आहेत। आता याच्यामध्ये डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत या योजनेमध्ये, तर ते बघा। पहिलं आहे बाळ आणि आईचे जे एकत्र खाते हवे आहेत, म्हणजे जे बाळाचं, मुलाचं आणि आईचं जॉईंट अकाउंट आवश्यक आहे। दुसरं आहे शिधापत्रिका, म्हणजे आपलं जे आहे राशन कार्ड। तिसरं आहे आधार कार्ड आईचे आणि मुलाचे। चौथा आहे शाळेचे ओळखपत्र, ज्याला आपण आय कार्ड म्हणतो, त्याच्यावरती मुख्याध्यापकाची सही आवश्यक आहे त्या आय कार्डवरती। पाचवा आहे वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र। सहावा आहे उत्पन्नाचा दाखला। उत्पन्नाचा दाखला कितीपर्यंत चालतो बघा, 72,000 रुपये ते 75,000 रुपयापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला आहे तो चालणार आहे। लक्षात घ्या, 72,000 ते 75,000 पर्यंतचा ज्यांचं उत्पन्न आहे तो मुलगा या योजनेसाठी पात्र असणार आहे। हा जो फॉर्म भरून आपल्याला जिल्हा बाल संरक्षण युनिट किंवा जिल्हा परिवीक्षण अधिकारी यांच्याकडे आपल्याला जमा करायचा आहे। तर आता बघा, हा फॉर्म कुठे मिळणार आहे, तर हा जो फॉर्म आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तहसील ऑफिसमध्ये, म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे जे कलेक्टर ऑफिस आहे तिथे ऑफिस असते, तहसील कार्यालय असते, तिथे हा फॉर्म मिळणार आहे। किंवा आपल्या ज्या जिल्ह्याचा तालुका आहे, आपला जो तालुका आहे, जसा माझा तालुका चिमूर आहे, तर चिमूरच्या तहसील ऑफिसमध्ये, म्हणजे तुमचा जो तालुका येणार आहे त्या तालुक्याच्या तहसील ऑफिसमध्ये हा फॉर्म मिळणार आहे। तर अशी आहे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना। तर बघा, भरपूर जणांचे कॉल आले की सर याच्यावरती व्हिडिओ बनवा, कारण त्यांनी कुठून ना कुठून या योजनेबद्दल ऐकलं असेल की बाल आशीर्वाद योजना, मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना। पण मी तुम्हाला सांगत आहे, हे जेवढे पण मी माहिती सांगितली आहे, तुम्ही साईडला इमेज पण बघता, तर ही जी आहे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ही भरपूर प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये पसरत आहे। पण ही जी योजना आहे ती एक फेक योजना आहे। हे अशी योजना कोणतीच आपल्या राज्यामध्ये नाही, सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना म्हणून। एक योजना आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, पण त्याच्यामध्ये दर महिन्याला 2250 रुपये भेटतात। पण ही जी आहे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ही एक फेक योजना आहे, याच्यावरती कोणीही विश्वास ठेवू नका। ही एक फेक योजना आहे। दुसऱ्याच्या चॅनलवरती व्हिडिओ बघता बाल आशीर्वाद योजना म्हणून आणि मला कॉल करता, म्हणून भरपूर जणांचे कॉल आले आहेत। बाल संगोपन योजनेवाल्याचे मला कॉल आले होते, त्याच्यामध्ये पण भरपूर जणांनी विचारलं की सर हे बाल आशीर्वाद योजना काय आहे, तर एक व्हिडिओ बनवा म्हणून मी आज व्हिडिओ बनवला। पण हे एक योजना चुकीची योजना आहे। अशी कोणतीच योजना राज्य सरकारने
किंवा केंद्र सरकारने अजूनपर्यंत काढलेली नाही। हे एक फेक योजना आहे। हा व्हिडिओ शेअर करा। हे फेक योजना आहे। अशी कोणतीही योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाही आहे। आणि त्याच्या खाली एक मोबाईल नंबर दिला आहे। मी तो मोबाईल नंबर ट्राय केला तर तो या इमेजमध्ये आहे। माझ्याकडे इमेज आहे हे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेची। तर याच्यामध्ये मोबाईल नंबर बघा, मी तुम्हाला सांगत आहो 96 15 15 50 05 9615155005 हा मोबाईल नंबरवर संपर्क करा असं या योजनेमध्ये सांगितलं आहे। या एक इमेज आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये सांगितलं आहे। पण या नंबरवर मी कॉल केला असता हा नंबर लागत नाही, स्विच ऑफ दाखवतो। आणि हे जी इमेज आली आहे मी तुम्हाला एक शिक्का वगैरे आहे याच्यामध्ये। तर हा आहे व्यंकटराव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इचलकरंजी। आता कोणी समजा इचलकरंजीचे असेल तर या कॉलेजमध्ये जा, व्यंकटराव हायस्कूल ऑफ ज्युनियर कॉलेजमध्ये जा आणि तिथून मला कॉल करा। कारण इथे सही वगैरे आहे, कोणाची आहे, हेडमास्टरची सही आहे। व्यंकटराव हायस्कूल इचलकरंजीचा जो हेडमास्टर आहे त्याची इथे सही शिक्का आहे, ठीक आहे। तर तुम्ही जर इचलकरंजीचे कोणी असाल तर त्याच्याकडे जा, तिथे जा, अशी योजना आहे का म्हणा। जर नसेल तर ही जी इमेज आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। ही इमेज जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही सापडली तर मला व्हॉट्सअप करा। माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, व्हॉट्सअप नंबर, मला व्हॉट्सअप करा। हे इमेज तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे। पण एक सांगत आहो, त्या इचलकरंजीचे समजा आपले सबस्क्रायबर असतील तर तिथे जाणं होत असेल तर जा, किंवा इचलकरंजी जी आहे ज्याच्या गावाकाठी जर गावचे असतील, त्या इचलकरंजीच्या काठचे जर कोणी गावचे असेल तर त्या तिथे जा आणि तिथून मला कॉल करा किंवा त्यांना विचारा। हे इमेज दाखवा त्यांना, ठीक आहे। हे एक फेक योजना आहे, याच्यावरती कोणीच विश्वास ठेवू नका, ठीक आहे। अशी कोणतीही जी घोषणा आहे राज्य सरकारने म्हणा किंवा केंद्र सरकारने म्हणा अजूनपर्यंत केलेली नाही, ठीक आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, त्यांना पण कळू द्या। कारण हे बाल आशीर्वाद योजना हे भरपूर आपल्या महाराष्ट्रामध्ये पसरत आहे आणि भरपूर जण याचे फॉर्म काही पैसे खर्च करत पण आहेत CSC सेंटरमध्ये जाऊन, पण कोणी CSC सेंटरवाले जे आहेत ते लुबाडत आहेत, ठीक आहे। तर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कोणीच या योजनेचे फॉर्म भरणार नाही, ठीक आहे। कारण हे एक फेक योजना आहे, ठीक आहे। तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।